महाराष्ट्राला टीबीचा विळखा पडलाय। 35 दिवसांमध्ये 6000 टीबीचे रुग्ण सापडलेले आहेत। राज्यातील 11000 गावांना त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। 1.5 कोटी लोकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। देशाला क्षयरोग म्हणजे टीबी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने 100 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली। या मोहिमेमधून धक्कादायक वास्तव समोर आले। देशातील 1.5 लाख आणि एकट्या महाराष्ट्रातील 11091 गावांना क्षयरोगाचा धोका आहे। 24 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या 35 दिवसांमध्येच राज्यामध्ये 6111 नवे क्षयरोगी आढळले। क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत सध्या AI आधारित VMTB ट्रलचा वापर केला जातो। यामध्ये तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील 11091 गावं हाय रिस्क म्हणून निवडलेली आहेत। तर कोणत्या जिल्ह्यात किती हाय रिस्क गावं आहेत आपण एकदा पाहूयात। यवतमाळमध्ये 539, अमरावतीमध्ये 504, नाशिकमध्ये 488 आणि रायगडमध्ये सुद्धा 488, नागपूर जिल्ह्यात 482 गावं आहेत तर पुण्यामध्ये 479, चंद्रपूरमध्ये 467, साताऱ्यामध्ये 442, तर गडचिरोलीमध्ये 433 आणि नांदेडमध्ये 404 गावं आहेत। अहिल्यानगरमध्ये 401, रत्नागिरीमध्ये 388, जळगावमध्ये 383, बुलढाणामध्ये 364, छत्रपती संभाजीनगरमध्ये 339, कोल्हापूरमध्ये 310। तर ही हाय रिस्क गावं आहेत। क्षयरोगाची धोका लक्षात घेत प्रशासनाने आता या संपूर्ण मोहिमेला सुरुवात केलेली आहे। क्षयरोगाची लक्षणं नेमकी काय आहेत आपण पाहूयात। तर 3 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहणारा खोकला असेल तर ते एक लक्षण मानलं जातं। थुंकीतून रक्त येत असेल तर तेही क्षयरोगाचं लक्षण आहे। त्याचबरोबर खोकल्यावाटे रक्त किंवा कफ बाहेर पडणं, श्वास घेताना आणि खोकताना छातीमध्ये दुखणं, रात्री झोपेत खूप घाम येणं, थकवा आणि अधूनमधून हलका ताप येणं, वजन कमी होणं आणि भूक न लागणं, सतत थकवा जाणवणं, शारीरिक क्षमता कमी होणं, तर हे सुद्धा क्षयरोगाचं आणि टीबीचं मुख्य लक्षण आहे।